18वा दिवस संध्याकाळी 6:45 वाजता. हो ना हे काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. बॉल आहे बॉल. चला 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 यार नीट हे ठेव. बरोबर करा, छान करा. आता मन लावून कर. कोणचा टास्क आता अरे माणसाला उभं करणार किती. त्याला मारायचं असेल. बिग बॉसच्या या खेळात निर्णय घेणं आणि स्वतःची परखडपणे मतं व्यक्त करणं हा या खेळाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आज बिग बॉसनी ठरवलंय आपणा सर्वांना एक संधी द्यायची, कारण आज आपली मतं परखडपणे व्यक्त करणाऱ्या आणि पुढे येऊन खेळणाऱ्या सदस्यांना मिळणार आहे गोल्डन रेशन कार्ड. आणि त्यासाठी उघडतंय एक नवं दार, टार्गेटदार. टार्गेटदार घेऊन आलं आहे संधी गोल्डन रेशन कार्ड व त्यासह लक्झरी प्रोडक्ट्स मिळवण्याची. परंतु ही संधी मिळणार आहे केवळ एकाच टीमला, तर दुसऱ्या टीमला पुढील आदेशापर्यंत ब्रॉन्झ रेशन कार्डवरच समाधानी राहावं लागणार आहे. घरातील सदस्य 2 टीम्समधून एकमेकांसमोर उभे राहतील. कोण कोणाचं टार्गेट बनणार हे बिग बॉस वेळोवेळी जाहीर करतील. त्यानंतर ते सदस्य समोरच्या टीममधील टार्गेट बनलेल्या सदस्याला टार्गेटदारावर बांधतील. टार्गेट बनलेल्या सदस्याला शाब्दिक माऱ्याबरोबरच इतर सदस्यांनी नेम धरून मारलेल्या बॉल्सचा मारा देखील झेलावा लागणार आहे. दारावरील टार्गेटला हिट करण्यासाठी प्रत्येक सदस्याला 3-3 बॉल्स देण्यात येतील. टार्गेटविषयी 3 तक्रारी खबरीलालला सांगून ते बॉल्स अचूक नेम साधून टार्गेटवर हिट करायचे आहेत. गुडघ्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत टार्गेट हिट केल्यास 25 पॉईंट मिळतील. गुडघ्याच्या वर खांद्यापर्यंत 50 पॉईंट्स, तर खांद्यापासून वर डोक्यापर्यंत 100 पॉईंट्स मिळतील. टीम ए मध्ये असतील विशाल, रुचिता, दीपाली, सागर, सचिन, सोनाली, अनुश्री, रोशन. तर टीम बी मध्ये असतील राकेश, प्रभू, करण, आयुष, प्राजक्ता, ओमकार, दिव्या, तन्वी. दिव्या आणि अनुश्री ह्या टास्कच्या संचालिका. टार्गेट हिट करून कोणत्या सदस्याने किती पॉइंट्स मिळवले आहेत हे संचालक एक मताने जाहीर करतील. संचालक स्वतः देखील या कार्यात सहभागी होऊ शकतात. दारावरील टार्गेट अचूक नेम साधून जी टीम जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवेल ती टीम ह्या टास्कमध्ये विजयी ठरेल. शुभेच्छा बिग बॉस. संध्याकाळी 7:15 वाजता. पहिले 2 सदस्य टार्गेट असतील प्राजक्ता आणि ए टीम मधून येतील अनुश्री. बेस्ट. ओके सो प्राजक्ताला असं वाटतं की इथल्या काही मुलींचा काही क्लास नाही आहे, पण तिच्यासोबत ज्या उठतात बसतात त्या मुलींचा क्लास खूप मोठा आहे आणि त्या कशाही काही बोलू शकतात आणि त्यांना ती काहीच बोलत नाही. पहिली गोष्ट तर क्लास तुझ्या डोक्यात काय मला माहीत नाही. क्लास माझ्यासाठी जे आहे ते तुम्ही कसं व्यवहार करता, समोरच्याशी कसं बोलता ते क्लास डिसाईड करतं. आणि ज्यांची लँग्वेज मला आवडत नाही त्यांचं मी असं कारण मला ते अपशब्द बोलता येत नाही, म्हणून त्याचं डिफेन्समध्ये मी क्लास शब्द यूज केला. अपशब्द यूज करता म्हणजे त्याचा असं नाहीये की ह्यांचा क्लास खराब आहे किंवा खालीचा लेवलचा आहे आणि वरचा क्लास आहे असं काही ठरत नाही. जनरलाइज केली जाती गोष्टी. ते माझ्यासाठी तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ती तुझी मेंटॅलिटी आणि तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू की तुला ते कळतच नाही, क्लास कळत नाही. सो दुसरी तक्रार अशी आहे माझी, हा गेम इंडिव्हिज्युअल खेळायचा आहे. इथे प्रत्येक मत मांडलं पाहिजे, वॉकआउट केलं नाही पाहिजे. तुला अजून काहीच गेम कळत नाही. मी असे शब्द ऐकून घेण्याची मला सवय नाही आहे, अशा माहोलमध्ये मी राहत नाही, म्हणून माझी चॉईस तिकडनं वॉक आउट करण्याची नेहमीच राहिले. अच्छा माशीच घरी जा तू का? डिसाइड करणारी मी डिसाइड बघू ना, मी तुला घरी जाते आधी आणि बघूया काय हाताला लागलाय लेफ्ट साइडला. तिसरी तक्रार माझी अशी आहे, प्राजक्ता नेहमी ग्रुप मध्ये असते, ती कधीच फ्रंट फुटला खेळत नाही. माझं असं सजेशन पण आहे की इंडिव्हिज्युअल खेळ. तू हे बोलण्याच्या आधी स्वतःच कडे लक्ष दे आणि मिरर मध्ये माझं स्टँड घेते. आरसा मागेच आहे अनुश्री. मी माझ्या भांडणामध्ये बोलत ऐक ना, विशाल भाऊ ये ना, ही बघ मला कसं बोलतेय प्लीज. अनुश्री कारण तुला सवय आहे ग शिव्यांची, मला नाहीये. काय करू काय संपायचं नाही बाबा.
हो रे पटकन छोटंसं बनवूया यार. हा नाही यार. तक्रार तुझी आहे, माझी नाही त्या मुलींबद्दल आहे. अनुश्री, बोलतेस का तुला तू? हवंय अप्रिसिएशन? ऑलेलेले, वेल डन. हा, गुड जॉब. थँक्यू. खाली लागलं. 50. अनुश्री, जी आता आपण टार्गेट आणि प्राजक्ता खबरीलालकडे. नवीन काय बोलू? ठीक आहे, माझ्या पहिली तक्रार ही आहे की अनुश्री एका वेळेस काहीतरी बोलते आणि दुसऱ्या क्षणी ती पलटून जाते. जेव्हा हे इश्यू झाला होता राकेश बरोबर, तेव्हाही ती आपल्या शब्दावरनं खूप लवकर पालटून गेले. तर मी ते असं म्हटलंच नव्हतं की माझा तो भाऊ नाही आहे किंवा तो माझा दादा नाही, किंवा काहीतरी वेगळंच जस्टिफिकेशन देऊन आपली गोष्टीवरनं ती पलटते. ही माझी पहिली तक्रार आहे. अरे डिफेंड कर. लागलाय. दुसरी माझी तक्रार तिच्या ॲटिट्यूडबद्दल आहे. तिला असं वाटतं की ती खूप इंटेलिजंट आहे म्हणून तिला बाकी सगळे लोक खूप मंद वाटतात. जे स्वतःला इकडे ठेवतात ना ते कधीच ग्रो करू शकत नाही, कारण त्यांना कळतच नाही की त्यांचे मिस्टेक्स कुठे होत आहेत. ओके. ठीक आहे, गुडघ्याच्या खाली चल. गुडघ्यावर आहे तर 50च आहे. तिसरी तक्रार माझी, तिचं स्मर्क मला आवडत नाही. काय आवडत नाही? ही मराठीत काय बोलणार? मिश्किल हास्य. हां, मिश्किल हास्य. हां, नाईस. वेल डन. वेल डन. संध्याकाळी 7:30 वाजता. कालचा आपला जो गेम होता, सो ही एक तक्रार आहे की तू जरा डिसिजनमध्ये जरा प्रॉब्लेमॅटिक होतो. जरा शांतपणे विचार कर की बरोबर चालू आहे का नाही. घाईघाईमध्ये पटकन आपण करून टाकतो आपल्या फॅमिलीसाठी, बट तसं नाही केलं पाहिजे. सगळ्या प्रकारे टीमचा विचार करून सगळं केलं पाहिजे. चूक गया तेरा वार, झूठा बोला तू. चूक गया तेरा वार झुटा दुसरी तक्रार ही आहे की रोशन तुला कोणतरी कंट्रोल करतंय. हे पहिल्या हफ्त्यात वाटत होतं, बट जेव्हा दुसऱ्या हफ्त्यात तू कॅप्टन्सी टास्कला आला त्यावेळी मला कळलं की तसं नाही आहे. बट जर तू बदललास तर ती माझी खूप मोठी तक्रार राहील की रोशनदाला मी जे समजत होतो ते एकदम पालटलं आणि रोशनदा तसा नाही राहिला जसा मी बघत होतो, तसा माझा विश्वास होता. महाराष्ट्राला खूप मोठा धोका भेटेल एवढंच मला म्हणायचं. चूक गया बीबी. वापस झुका हो गया तो. स्पिन मी अबे भी नाही बच गया. हवेनी होत आहे. ही तक्रार आहे का मला माहित नाही, पण जरा जिम कमी कर आणि कमी खा. गेम मध्ये जास्त विचार करशील, जिम आणि खाण्यामध्ये जास्त कमी लक्ष दिलं तर बाकी लोकांना जेवण जास्ती मिळेल. अभी भी चूक गया. मैंने भी काम केलंय तेरा. सगळ्या अशा ये तू. बॅट थ्रो. कारण तू आतापर्यंत मला समोर येताना नाही दिसला. सगळीत मोठी तक्रार. तुझ्यापेक्षा मागे होतो मी. तू आतापर्यंत हे मत नाही दिसलं मला जसं तू पाहिजे. और माझं मत हा. ओके बच गया. दुसरी तक्रार, तुला असं वाटत आहे मी मला कोणीतरी शिकून राहिली इथं, स्वतःचं मत नाही मांडवलं. हे गलत फॅमी आहे त्याली. आतापर्यंत जे बी गेले निर्णय घेतले मी स्वतःने घेतलेले आहे. बच गया. कोणी मारू शकतं पण असं आहे ते. वाटतं तसं नाही रे. तुला असं वाटत आहे जिम मारतो मी. थोडा वेळ काढून गेम मध्ये पण लक्ष दे, एवढंच बोललो. आता मी गेम मध्ये बी लक्ष आहे माझ्याला. हो मी तेवढंच बोललो. इकडे तिकडे झोपल्यापेक्षा मी 1 घंटा वर्कआउट करतो ना, त्याच्यात माझी होऊन जाते टाइम एक. टोलीमध्ये दिसलं कोण झोपत होतो आज? अरे माझ्या तर आज तंत्र बघली होती म्हणून. काही झालं ना, झोपलास ना. मी रोज नाही झोपत. झोपताना भेटलो की मला सांग, मी सगळं हरतो. बिलकुल. रेडी. बच गयास. मला डी कॉंग्रॅच्युलेट कर. रात्री 7:45 वाजता. ओमकारची माझं पहिलं तक्रार हे आहे की ओमकार फक्त टास्कमध्ये दिसतो आणि त्याच्यानंतर कुठेही दिसत नाही. आणि काही वेळेस फक्त राकेश बापटच्या मागे छुपलेला दिसतो किंवा त्याला सपोर्ट करताना दिसतो. तर मी राकेश बापटच्या मागे फिरत नाही. तो मला एक मोठा भावासारखा आहे. सो मी त्याचे आयडियाज घेत असतो. मी स्वतः तो गोष्टी माझ्याकडे शेअर करतो, मी माझ्या गोष्टी त्याच्याकडे शेअर करतो. तर फ्रंट फूटला मी खेळतो, कारण जेव्हा मी तुझ्या समोर येतो किंवा सगळ्यांसमोर येतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ह्याच्याशी बोलायला नाही पाहिजे, कारण तुम्ही मला असं वाटतं की घाबरतात मला. हाताला लागलं ना. माझं दुसरं तक्रार हे आहे, तो वेल बिहेव्ड असं दाखवतो, पण जेव्हा राग येत असतो त्याच्या जिभेवर त्याला कंट्रोल नसतं. मला ते आवडत नाही. एवढंच कंट्रोल कर. ॲग्रीड.
आणि हे एकदम पर्सनल रिझन आहे. मी पण त्या एजमधून गुजरलो आहे. मोठी ऑपॉर्च्युनिटी जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा खरंच स्वतःसाठी खेळायचं असतं. ॲडवाईस घेणं, कोणाचं सिनियरचं ऐकणं अजिबात रॉंग नाही आहे, कारण एक्सपिरियन्सनेच कोणीतरी ग्रो करतं लाईफमध्ये. पण शॅडोमध्ये नाही खेळायचं. मला विशाल एक फेक पर्सनॅलिटी वाटतो, कारण तो समोरच्याच्या तोंडावर वेगळं बोलतो, मागे जाऊन वेगळं बोलतो. त्याला फेक पर्सनॅलिटी कम तुम्हाला कानच्या कच्च्या जास्त बोलायला आहे मला, कारण इकडे सगळेच कोणा मागे बोलतात. हात. तो समोरच्याचं काहीच ऐकत नाही, त्याला मुद्दा वगैरे मोस्टली माहिती नसतो, पण त्याला मध्ये पडायचं असतं आणि सगळ्यांना शांत करून काहीतरी बोलायचं असतं. जिथे बोलायचं असतं मी बोलणार, जिथे मत मांडायचं असतं मी मांडणार. मी तसाच आहे. तर विशाल नेहमी बोलत असतो की मी शेर आहे, तर मला असं कुठूनच तो शेर वाटत नाही. मला तो बोका वाटतो. त्याची ग्रुप टोळी आहे, त्याच्या मागून तो नेहमी वार करत असतो. माझी टोळी आहे तर आहे, पण हे 5 लोक ऑर्गॅनिकली एक साथ आले आणि असे मुठ्ठी बनलेत. आणि मला माझ्या टोळीच्या मागे राहून काय बोलायची गरजच नाहीये. त्यांना थांबवावं लागतं बॉस, की नका बोलू. मग तेच बोलतात. एक एक तोप आहे, तोप. आता तर हात मिळवूया. रात्री 8 वाजता. टार्गेट असतील सागर आणि खबरीलालकडे येतील प्रभू. अरे हे बिग बॉस हे काय मला एवढूस वेगळा बोले, एक खाली वेगळा बांधून घे. एवढं जा तिकडे जा. माझी ही खबर आहे की सागर दादा छोट्या छोट्या गोष्टीला धरून बसतो, मोठ्याने आवाज करून बोलणं. मग हे असं चालणार नाही, कारण की बिग बॉसचं घर आहे. समजायला दम्मानी समजून सांगावं लागन, कारण की इतक्या मोठ्याने करून बोललं तर कोणी पण घाबरून जाईन. तर असं घाबरायचं नसतं, त्याला प्रेमाने सांगावं लागतं. हे माझा पहिला मुद्दा आहे. पहिल्या दिवसापासून तुला प्रेमाने समजवतोय मी, बाकी काय नाही करत मी तुला. थोड्यासाठी माझी दुसरी तक्रारी आहे की जे माणूस एखादा खातोय तर त्याला खाऊ द्यायला पाहिजे, कोणाला रोकायला नाही पाहिजे. तर मला चहा पिण्यासाठी अडवते राहते, तर मग ही चूक करायला नाही पाहिजे. मान्य आहे, मी काय नाही बोलणार याच्यावर, सगळं मान्य आहे. ये मा कसम. प्रभू 6 अंडी आहेत माझ्याकडे अजून. तू बोल काही, पण मारायचं इथेच. तिसरी तक्रारी आहे की मला कुणी सुद्धा कार्टून बोलायला जमत नाही, आणि दादा मला कार्टून बोलतो. हे बराच का रे? मी म्हणतोय बरं, मला भेव वाटते त्याच्या बोलण्याचं. अरे मेलं प्रेम असतं ना, ते प्रेमाने बोलतो ना मी. प्रेमाने बोला, आम्हाला नाही माहित. बर. काय वाटन की हे वाघ रागात बोलतो. थांब जरा, माझं बोल काय. मग हे प्रेमाने होतं की नाही? ही तक्रार होती माझी. आता मी काय बोलतो ते ऐक. बोला. ही तक्रार आहे ना, चल ठीक आहे, मी असं नाही करणार यापुढे. पण तू पण तुझ्या तब्येतीसाठी सांगतात, सगळे सांगतात, मी एकटा नाही सांगत. तर ते ऐकत जा जरा, तर बाकी काही नाही. ओके. जोरात. काय बोलाल तू? काहीच नाही रे तुझ्याबद्दल तक्रार. पण खाण्यापिण्याच्या बाबतीत देतो, खूप अंडी खातो तो, मागून अंडी खातो तो. ही अंडी नाही खायला पाहिजे, ही तक्रार आहे माझी. पण मला खाण्याची सवय. अंडे मी घरी 10 अंडे खातोय, पण बिग बॉस हे घर नाहीये, हे बी घरच आहे बिग माझं. बॉसचं घर आहे. इथे नियमाने राहायचंय, सगळ्यांना वाटून दिलेलं असतं, ते तेवढंच घ्यायचंय. नाही, मला जे प्रेम करताय ते मला अंडी द्या. मी अंडी समजायचे काढून खाणार. जे दे- त्यानंच ठरवलं कोण माझ्यावर प्रेम करताय आणि कोणाची अंडी खायची. हा. म्हणतोय. ठीक आहे, एवढं मगाशी पण गेला होता. तू
तुला कोणी काही विचारलं काही सांगितलं तर तुझा आवाज अचानक वाढतो. असं वाटतं आम्हाला की तू थोडंसं उलटं बोलतोयस. मी बाकी एवढीच तक्रार आहे. बर 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 अगं बाई पुई नाही इकडे मार ना, अरे तिकडेच मारलं मी. नाही. हे बघ तू स्वतःला मोठं समजतोस. मी मोठा आहे, मला शिकवू नका, मला माझं कळतं. हे जे म्हणतोस तू ते अगदीच मान्य आहे. तर बोलताना आपण एकाच वयाचे आहोत, एकाच ठिकाणी आहोत, एकाच हुद्द्यावर आहोत असं बोलूया. किंवा आम्हाला तुला दुखवायचं आहे अशातला पण भाग नाहीये. त्या सहानुभूतीचा फायदा करून घेऊ नकोस की हा यांना वाटतं मी लहान आहे तर त्याचा फायदा करून घेऊ नकोस. समजायला मी सांगलेलं आहे मी 20 वर्षाचा आहे आणि मी मोठा आहे. हायटीनं लहान आहे पण 20 वर्षाचा आहे. ओके ओके बरोबर आहे. ताकदीने मार. अरे बघ तिकडेच जातोय. गेम नाही तो. रात्री 8:15 वाजता. माझी पहिली तक्रार रुचिताकडे ही आहे. इंग्लिश बोलण्यावरून तिने नॉमिनेट केलं होतं. नॉमिनेट नव्हतं ते कॅप्टनशिप. हा कॅप्टन्सीच्या ह्याच्यातून नॉमिनेट केलं होतं, बाहेर काढलं होतं. तर ते कारण जे तिने दिलं होतं जे घर सांभाळण्याचा आणि बोलण्याचा ह्याचा काहीही संबंध नव्हता. ज्यावेळेस तू तो मुद्दा उचलला घर सांभाळण्यासाठीचा तो मला योग्य नाही वाटला. आणि माझा मुद्दा अजूनही तो नाहीये. ठीक आहे चला. अरे नशीब तुझं त्याला तरी लागतोय. ज्या वेळेस घरात अंड्यांची चोरी झाली सगळे एकदम फर्स्ट रेट झाले होते, टेन्शन मध्ये होते, तर त्याला घेऊन तुझ्या पद्धतीने स्माइल करत होती. मला ती नाही आवडली. अंडी चोरी कोणाची झाली? तुमची. अंडी चोरी कोणी गेली? त्यांनी. मग माझ्या हसण्याचा काय संबंध? मी तुला ते सांगतेय गुन्हा कुणी करू माझ्यासाठी. ऐक ऐक तुझ्यासाठी ना, आमच्यासाठी नाही. मग मी हसू नाही तर रडू हा माझा मुद्दा आहे. अबे यार झोपली. सगळ्यांमध्ये हिंमत आहे. जे ते आपापला मुद्दा मांडू शकतात. तू तुझे मुद्दे मांड, बाकीच्यांना बाकीच्यांचे मुद्दे मांडू दे. बाहेरच्या आयुष्यात माझ्या मैत्रिणीसोबत जर का काही चुकीचं झालं असेल किंवा नसेलही झालं, तिला जे फील होतंय ते मी अशी की चल भाई मी तुझ्यासोबत आहे. पण मी हे सांगते की चांगली गोष्ट तू आवाज उठवते पण सगळ्यांसाठी उठव. आता तो मी नेहमीच उचलत राहणार आहे. मी बोलायला चालली, डोंट वरी. नाही लागलं. लागलं केसांना. नाही लागलं. नाही लागलं. केसांना लागलं. अरे केसांना लागून इथे लागलं. नाही लागलं. केसांना लागून तिथे लागलं. अरे केस माझ्या इथे लागलंच नाही. बिग बॉस एक मताने हा ठीक आहे. 0 करतोय. ओके. सो सगळ्यात पहिला मुद्दा माझा हा आहे, इथे कोणीच कोणाची पात्रता ठरवू शकत नाही. जर का तुम्ही उच्च पात्रतेचे असाल तर तुम्ही 17 लोक तिथं कम्पीट करत नसता. एकमेकांची compete करताना. उच्च आहे. तू इथं कसा आलाय ओमकार? तू इथं कसा आला? बिग बॉस दरवाजा उघड्यांना घरी पाठवा. मी पात्रांनी वैचारिक पातळी ढासळली आहे. तू इथं काय करतोय? या लोकांसोबत का कॉम्पीट करतोयस? मला असं रोज वाटतं, खरंच रोज वाटतं, पण तरी मी कोणाची पात्रता नाही काढत. एक्झॅक्टली. अरे बाबा बाबा दादा तुम्हाला तुम्ही डायरेक्ट चोरी काढणार आहे. अरे चोरी चोरी काय, जेवण थांबवताय, लंच डिनर हे घराला नाही हे शिकवलंय. अन्नदान तर पुण्याचं काम असतं ना. मी खून केलेल्या माणसाला जेवण नाही भरू शकत. अच्छा खून झालं ते आता. वा वा वा. मी खून केलाय, खून हा असं बोलून विषय संपला. विषय संपला. असा विषय संपत नाही. डायरेक्ट खूनवरच जातायत. जाणार बाबा तर स्वतःच दिसून येतात. झालं ते झालं. हो झालंय. मी दिव्याचे कॉन्व्हर्सेशन्स खूपदा ऐकलेत. तिचे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त कॉन्व्हर्सेशन हे फक्त बाहेरच्या मुद्द्यांवरतीच डिपेंड असतात. आम इंटलेक्च्युअल पर्सन. ओ माय, परत इंटलेक्ट वर आली तू. तू कोण ठरवणार कोणाचा इंटलेक्ट काय आहे? मी माझ्यासाठी बोलले. अगं पण आय एम अ इंटलेक्च्युअल पर्सन. तुला काय करायचं इथं? इंटलेक्ट नसतं ना. त्यांनी आणलं नसतं. माझ्यासाठी ठरवणार त्यांनी आणलं नसतं इथं. इंटलेक्ट वर का जाते धावळा ही बॉडी? दिव्या तू जशी आलीयस तू फक्त एक आरबीची फॉलोअर म्हणून दिसतेस. थँक्यू. हा शो आहे पर्सनॅलिटीजचा. रोल मॉडेल, इंटेलेक्ट, नॉलेज, ज्ञान, भाषा या सगळ्याचा हा शो नाहीये. तू ते एकदा बघून घ्यायला पाहिजे. घेतलंच असतं ना तिला ते मी तिला बोललेले नाही. त्यांच्यावर करते. ते मी त्यांना बोललेले नाहीये. तुम्ही माझ्या तोंडात शब्द नका घालू. मी बघितलंय तिला. माझे घरचे बघतात तिला. घेतलंय ती तिला. भरपूर कॅपेबल आहे. तिला तुझी गरज नाही. तिला बोलू दे ना. गरज नाही. तिला गरज नाही. बोलू दे तिला. तुला कशाला तिला बोलायचं? गरज नसते कधी. अरे माझा भाऊ शांत बसला तर माझ्या भावाला माहितीये त्याची बहीण वाघीण आहे. बॉल लागू ना लागू माझे शब्द लागलेले आहेत. सो आय एम हॅपी. नाही लागले. बॉल लागायचा हा टास्कच नाहीये. बॉल लागला पाहिजे. खायला कसं मिळणार?
रात्री 9:30 वाजता. डे वनपासून माझं एक तुझ्याबरोबर एक कनेक्शन जमलं होतं, तरी देखील आज तू तिकडे, आज मी इथे आहे. ह्या लॉयल्टीचा हा जो मला फळ दिलंस त्याच्यासाठी हा पहिला बॉल. अरे लागलाच पाहिजे, मला पाहिजे आईस्क्रीम. आईस्क्रीम इथे जेव्हा आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्यावर वार करतंय, मला असं वाटतं की मीच तिला पलट उत्तर द्यायला पाहिजे, की दुसरं कोणीतरी येऊन माझ्यासाठी लढेल आणि ते बोलेल, ते एकदम चुकीचं आहे. जो तास होता ज्यात अनुश्री बोलली मला, आय वॉज हर्ट. रिझनिंग चुकीचं होतं त्याचं. ज्यांना मी आपलं मानलंय त्यांनी जेव्हा मला सपोर्ट दाखवला नाही तेव्हा मी डिसअपॉइंटेड झालो. त्यावेळेला वाटतं की आपली लोक आपल्याला टेकन फॉर ग्रांटेड घेतात. तुझ्यावर स्पेशली आलेलो नाही आहे मी. आय विल ऑलवेज लव्ह यू, बट दॅट वॉज अ डिफरंट मुद्दा. काय हवंय आता? आईस्क्रीम नको बोलू, दुसरं काहीतरी बोलू. आता मला काहीच नको आहे. नॉमिनेशनचा जो झाला टास्क ओमकारने घेतला, ठीक होतं. तू नाही घ्यायला पाहिजे होतं कोणाची साईड, न्यूट्रल राहायला पाहिजे होतास. मला दुःख झालं ते, कारण मी तेवढा ट्रस्ट ठेवला होता तुझ्यावर. तो ट्रस्ट तिथे संपला, म्हणून मी आज इथे उभी आहे. आय एम सॉरी अबाउट दिस इफ यू फेल्ट दिस वे. दीपाली, एक सांगू, तुम्ही नॉमिनेटेड जरी झाला असताना तरी काही फरक पडला नसता, ऑनेस्टली स्पीकिंग. बिकॉज युअर अ पॉप्युलर पर्सन, युअर अ गुड पर्सन. तुम्ही चांगलं खेळणार पण आहात तिथे. आता मी स्वतःला म्हणू शकतो की नॉमिनेट करा बिकॉज मला रॅशन वाचवायचं होतं घरातलं. तर मी तेच एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं की ठीक आहे झालं नॉमिनेशन झालं, पण त्याच्यासाठी माझ्या अगेन्स्ट जाणं ते बरोबर नव्हतं असं मला मी वाटतं. अगेन्स्ट गेलीच नाही, मी टाइम हात वर तुम्ही छोट्या गोष्टीवरनं ग्रुप चेंज करू नका असं. तुम्हाला कळत नाहीये की मी ग्रुप चेंज केलाच त्या नाही. गोष्टीला इंडिव्हिज्युअल खेळतो. आपण सिनियर आहोत इथे, आपण आपला एक्सपिरियन्स घेऊन आलो इथे आयुष्याचा. थोडं विजडम आलंय आपल्याकडे बिकॉज आयुष्य शिकवतं आपल्याला खूप सारं. मला असं वाटतं, आय डोंट नो, मी तुझ्यावर होती तेव्हा पण आपण जिंकलो होतो आणि काल मी नव्हते तर आपण हारलो असं मला फील झालं कुठेतरी. सो डिसिजन इज युअर्स. चला. नॉट एक टप्पा अलाउड आहे का? एक प्रॉब्लेम मला वाटतं की तुम्ही सगळ्यांना प्लीज करायचा प्रयत्न जो करताय ते मला खटकतंय, ऑनेस्टली स्पीकिंग. मी कोणालाच पीस नाही केलं. टोली वॉट एव्हर इट इज, आपण बोलायचो आणि त्याच्याबद्दल तुमचं पण ओपिनियन तेच असायचं जे सगळ्यांचं असायचं. मी पण बोलत होती, मीच सुरुवात केली, मीच दिली टोळी नाव. मी बोलते ना, मला ही गोष्ट नामकरण मीच खटकली केलं. आहे की मला तुमचं पीपल प्लीजिंग जे नेचर आहे ते मला खटकतं. ओके. सेकंडली मला लॉयल्टीचा प्रॉब्लेम वाटतो. थोडंसं अनप्रेडिक्टेबल तुम्ही वाटायला लागलात मला. अरे यार. तिसरं म्हणजे थोडा कमी वेळ घ्या रेडी होण्यात. वेळ कमी. थोडंसं काहीतरी बनवा मॅचरी शिरा वगैरे. परत तुम्ही किचन मध्ये गेलात तर मला जास्ती बरं वाटेल. या आयुष्यात 20 वर्षानंतर पहिल्यांदा बिग बॉस मध्ये किचन मध्ये गेले. पण तेच म्हणतो, ओव्हरऑल तुम्ही खूप चांगल्या एक व्यक्ती आहात. त्याला प्लीज चेंज करून Yes. फॉर गॉड सेक. थँक्यू. नाही लागलं. बाजूला केली आहे. बाजूला केसाला लागलाय आणि केसाला लागलाय. 150. थँक्यू. फेअर खावा खावा. फेअर दिस इज व्हाट आय लाईक. 1 2 3 4 5 6 7 शून्य लागला. रात्री 10 वाजता. अरे कोण आलं? तू ओरडणार नाही ना? तुझा आवाजची लेवल बघून मी बोलणार. मी एवढी वॉनबीगिरी करणार नाही. मला माहित आहे ते सगळं नाटक दिसणार आहे, फेकनेस दिसणार आहे, ते अँगल्स बनणार आहे. अँगल म्हणजे तुला काय नेमकं काय म्हणायचं? फ्रेंडली अँगल्स. आणि ज्याच्यावर आहे मला ते पण माहित आहे की अख्खा ड्रामाच आहे. तुझ्याकडे मी हेच CCTV चा access दिलाय? नाही. मग ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्याबरोबर बोलणं झालंय. अच्छा. तुला काय माहिती, मी तुला येऊन बोललो की हा ड्रामा करतोय आम्ही. आयुषनी सांगितलं की मला हा शो खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला ही संधी भेटलाय तर मला पुढे जायचं आहे. तर आणि तो बोलला की माझे EMIs पण आहे, तर मी हे शो एकदम सिरियसली घेत आहे. तर तन्वी बरोबर मी अँगल बनवीन आणि उद्या सकाळी मी तिला स्विमिंग पूलमध्ये ढकलेन, तर तू येऊन बघ. अँगल बनवी ही तुझी टर्मिनॉलॉजी आहे. आयुषच्या बाजूला नसते ना, मी तितके ओंकार सोबत असते. म्हणजे काय आमचा फेक अँगल सुरू आहे? मला जे आयुषनी सांगितलं मी अगं तू त्याच्यात त्याबद्दल किती बोलत. 100 मसाले ऍड करतेस ना, हे सगळ्यांना माहितीये. ज्या ज्या वेळेस माझ्या कॅरेक्टरवर कोण कोण जाईल आणि फेक अँगल वर जाईल, मी इथून उठून तिथपर्यंत येईन ना. माझ्या कॅरेक्टरवर इथे सगळ्यांना सांगते, माझ्या कॅरेक्टरवर शेवटपर्यंत जायचं नाहीये.
तिच्याशी बोल, आम्ही नाही मी काढलं, सगळ्यांना तिच्याशी बोल. सांगते तू तुला तिच्याशी कुठे बोल. जायचं नाही सोड. तन्वी, आम्हाला मी बोलू नको. सगळ्यांना तू सांगते तिच्याशी बोल. ओव्हरऑल आम्ही सगळ्यांना नाही सांगते काढलं, आम्हाला बोलू माझ्या नको. कॅरेक्टर तू तिच्याशी वरती बोल. कोणीच जायचं इकडे नाही नको. बाकी जे बोलत ते मी ऐकून घेईन. नाहीये काय पण एवढी ऐक ना ओरडली ताई, की कानात मला असं बोटं समजलं घालायला नाहीये. बाई आहेस ना तर समजून घे माझी तंतरते कॅरेक्टर बाई आणि गेल्यानंतर बाई- नको. बाई बी माणसाचं माणसाचं पण बोलायचं तेवढं नाही. बाई आहेस ना? तन्वी बाई माणसाचं माणूस बोलायचं आहेस नाही. ना? तिकडे मी बोल overall तू काय सगळ्यांना करतेस काय ए, नाही ते करत चालेल. सगळ्यांना तुम्हाला माहितीये सगळ्यांना- मी तुझ्याबद्दल तुझ्या काही कट बोलले करून नाहीये तुलाच नाही, मी आम्ही इकडे सगळ्यांना कोणी काही सांगते बोलत overall. नाही आहोत मग ते आणि मला तू मध्ये माहिती, कशाला तू बोललीस personal का घेते? तू मग बोलते कशाला का? आलीस माझ्यावर तू तू बाई, personal का घेते? तिकडे जा ना उगाच स्वतः पोक करते मध्ये मध्ये तुझा बोलते. प्रॉब्लेम त्याच्यावर हसून दाखवते. डायरेक्ट माझ्याकडे असं अगं, डायरेक्ट माझ्याकडे अगं, अरे तू मी कशाला मी 40 तुला तू मुद्दा सॉल्व तू करायला गेला पाहिजे तिकडे. तुला बोलायला पाहिजे की character मला नाही काढू नकोस बोलायचं म्हणून. मला इंटरेस्ट तुम्हाला नाहीये तिथे का भांडते इथे भांडणार मी बोलत आहे ना कॅरेक्टर काय तुझ्या कॅरेक्टरला कोण बोलला नाहीये मी काय बोलले एक मिनिट बोलवी थांब. बाई मला आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगू दे आणि हे कर मला तुम्हाला सगळ्यांना सांगू दे एवढंच मी बोलले सगळ्यांना सांगू दे कोणीच कॅरेक्टरवर माझं जायचं नाही मी ते खपवून घेणार नाहीये मग बोलते मी मला सगळ्या कोणी मुद्द्यांचा विचारलं plot नाही केला होता. हे जे तू करतेस ना ह्याला पण फेकनेसच म्हणतात समजलं ना मला बोलते फेक मोठी शाणी झालं मी तर हिंदी शो केलाय अरे तू केलंयस म्हणून तुला आता कदर नाहीये ह्या शोची तुला मिळालंय तुझं पोट भरलंय मग तू गप्प राहा जे करतायत ना त्यांना करू दे तर कर ना मी कुठे करते क्लोज आय थिंक तू आज मला बोललेली की तुझा एकच फ्रेंड आहे हे तुझ्या नेचरमुळे आहे कारण तू एवढी फ्रेंडली नाही आहे आणि तुला एवढंसं पण केलं ना एवढी पेटते हा माझा पर्सनल मुद्दा आहे मला एकच फ्रेंड आहे आणि का आहे हे मला चांगलं माहितीये माझ्या नेचरमुळे नाहीये लोकांनी कायम माझा वापर केलाय आणि कायम वापर करूनच सोडून दिलंय बाकी मी कोणाला उभं करत नाही हा माझा थोडासा पॉइंट आहे पर्सनल तूच बोलली अगं पण तेव्हा आपण नॉर्मल बोलत होतो ना हा गेम चालू आहे तिथे पर्सनल जे बोलतात ते काय पर्सनल राहत नाही ते कॅमेरावरच येते बाबा पण तू बोललीस हे गेम शो मध्ये नाही तू ना. बोललीस तुझं नेचर आहे असं म्हणून तुझ्या बरोबर लोक टिकत नाहीत माझं नाही नेचर बोलली. काय नाही हे मला मी सांगू बोलली की दे तुझ्या नेचर मुळे तुझा एक फ्रेंड मग तू नको मला सांगू माझं नेचर काय आणि काय नाही ते. काढले सोनाली जाऊ दे तू ते सगळं काढू नकोस तिचं फॅमिली मॅटर नको काढू बसलाय अगं माझा संपला ना विषय मार बोल बोलते ना बावट कुठली मगाचपासून बोलते बोल मार आणखीन ओरड बाउन्सर आता मी काही बोलणार ते सुरू होणार आहे अरे काय पर्सनल नाहीये यार ए, तू गप, हा? ठीक आहे, मी तुला काहीच नाही बोलली बोललो नाही. मी. मी तुलाच बोलतोय तू गप. नाही तर काय करशील तू? काय करशील तू गप. हा माझा चालू आहे ना? मी हा तुला माझा चालू आहे मी ना तुला आता? बोलतोय हा का माझा चालू आहे ना? काम डाऊन माझा चालू आहे ना? तुलाच बोलतोय तू गप. तुझ्यापेक्षा माझा आवाज मोठा आहे येऊन सांगते ये. तोंड बंद करायचं. नको करायचं. मला माहिती. मला बोलायचं आहे. आवाज नको वाढवू. मला बोलायचं आवाज नको नाही. वाढवू. मला आवाज नको. बोलायचं नाही. भीतीवर खेळू नको माझ्याशी जा. मला कुठे तू जायचंय? मला चल सांगायचं चल नाही. चल तू मला चल. सांगायचं नाही. चल. तुला काय समजलं ना? बोलायचं? चल तू हसू जा नको कामावर जा. हा? चल विदूषक. जा इथे फुटेज नाही चल बरोबर बोलायस तू बरोबर बोललास. आवाजच नाही तिला आवडत. फक्त हा problem scene आहे. पाहिजे होती ती सुरू होणार होती मी हेच बोलणार आहे जेव्हा जेव्हा तू येणार आहे तो नेहमी एक एक्स्ट्रा ड्रामा असणार नेहमी रडणं असणार ओरडणं असणार नाटक असणार आणि सगळंच असणार तर दे मसाला अँड एन्जॉय द शो झालं हे घे काय झिरोची लाईनच लागली माझी पहिली तक्रार आहे सोनाली फक्त पोक करते बाकी तिचा काही गेम नाहीये पोक ऑफकोर्स मी पोक करते मी पोकर फेस पण आहे आणि मी जशी आहे मी तशीच आहे मी रिअल आहे ॲक्च्युली एवढं माझ्याशी नाटक होत नाही आणि एवढं ओरडणं होत नाही एवढा ड्रामा एवढं रडणं एवढं नाटक एवढे इमोशन्स मी देऊ नाही शकत मिस हा गेम आहे जर दुसरे लोक खेळतायत त्यांच्या रीतीने तर दुसऱ्यांना नावं ठेवणं पहिलं बंद कर जर तुझ्या फेम खाली आणि नावाखाली तू काहीच करत नाही आहेस आणि तुला असं वाटते काही न केल्याने पण तू पुढे चालशील तर ते तुझ्यासाठीच ठेव तू यू डोंट वरी अबाउट माय गेम मला जे करायचं आहे मी करीन मला जायचं असेल मी जाईन म्हणजे नॉट युअर बिझनेस बेसिकली इतरांकडे जाऊन त्यांच्याबद्दलचं ते बोलतात ना दूषित वातावरण तयार करणं पहिलं तर बंद कर त्यामुळे मी तुझ्याशी कोणाबद्दलच इथे बोलत नाही आय डोंट थिंक सो की मी कोणाला तुझा पॉइंट काय होता आठव तूच मी का मला काय माहित
काय लक्ष कुठे असतं माहितीये मला, मी चांगली दिसते पण एवढी माझ्यामध्ये तू विसरून जाते स्वतःला. तुझे तर 5-5 पॉइंट मी लक्षात ठेवलेले, कारण माझं लक्ष तुझ्या बोलण्याकडे होतं ना की तुझ्याकडे. लक्षच नाही शो मध्ये काय सोनाली मला आठवत नाही बिकॉज मी इथे नाहीच मी राऊंड मारायला आले. ठीक आहे रात्री 11:15 वाजता. कॅप्टन्सीमध्ये असताना जो फक्त एकमेव सचिन कुमावत नावाचा माणूस जो टार्गेट केला होता तो झोपीच्या बाबतीत, ती माझी पहिली तक्रार आहे. मी हे सगळ्यांसोबतच केलं होतं. अनुश्रीच्या मागे तर मी पूर्ण 1 तास होतो, आपण बोलत होतो झोपेच्या बाबतीत. मला असं वाटतं ज्यावेळेस तुम्हाला शेणात टाकायचा विषय केला होता त्याच्यात तुझा महत्वाचा मुद्दा होता किंवा मी इमोशनल आहे. त्याचा अर्थ असा नाही की माझा त्या स्वभावाचा माझ्या गेमवर काहीतरी परिणाम होईल म्हणून. तेवढी एक गोष्ट मला थोडंसं वाटलं होतं. तुम्ही जे बोललात ते मला मान्य आहे. अरे खूप टाइम जो काही तू विषय लावतो एखादी तो एवढा रेंगाळला जातो तो विषय. अरे तेवढा विषय सोडून तुम्ही गेम प्लॅन करा ना आपल्या याच्याविषयी की आपल्याला बिग बॉस साठी काय काय पुढे पुढे काय 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 गोष्टी करणार. मग तुम्ही दोघा तिघांमध्ये तेव्हा तुम्ही जे व्यक्त होता तेव्हा तुमची व्यक्त होण्याची लिमिट जास्त असते, पण सगळे आल्यावर स्वतःला थांबवता ते बोलण्यापासून. ही माझी पहिली तक्रार आहे. हा ग्रुपमध्ये राहताना मी ऐकण्याची भूमिका घेतो, कारण मी ऐकत राहतो, कारण तुम्ही माझ्यासाठी नवीन आहे, तुमच्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्या गोष्टी मी पाहण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्या घरामध्ये भांडण पण होता, पण विनाकारणच्या भांडणामध्ये तोंड घालायला ते आवडत नाही. ठेवा हातवर. इथून जास्त मार्क भेटतात. जेवणानंतर आपण सगळेच थोडेसे झोपतो. या शो मध्ये आपण झोपायला नाही आले आहोत, सो दुपारी जे झोपणं आहे, आपला डोळा लागणं आहे, हे नाही झालं पाहिजे. आमच्या खानदेशमध्ये एक म्हण आहे, तुम्ही करतच ते प्रेम आणि आम्ही करतच तो लफडा. म्हणण्याचं तात्पर्य हे की ज्या दिवशी एकदार कोंबडा वाजला मायामुळे त्या दिवसापासून मी झोपणं बंद केलं डायरेक्ट. आयुष नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू मॅन ब्रो. सो आपल्यातही काय अनुभवी लोक आहेत आणि त्यांच्याकडनं नेहमीच घराबाबत एक सल्ले येतात जे त्यांच्या अनुभवात नाही येतात. आता तुमच्याकडनं पण सल्ले अपेक्षित आहेत. नाही नसताच लागला, हल्ले नसते तर. राजाचं सगळे मावे काय आहे तुम्ही आपण खूप काय करता फक्त हा नुसतं बकबक करायची ना. अगं त्यांना काय बोलतेस, आपण बघ किती घाण हरलोय. अनुश्री, दिव्या, अंतिम निर्णय सांगा. टीम ए ने मिळवले आहेत 300 गुण आणि टीम बी ने मिळवले आहेत 500 गुण. तर ह्याच निर्णयानुसार टीम बी ह्या टास्कची विजेती टीम आहे. बिग बॉस टीम बीचं मनापासून अभिनंदन करत आहेत. टीम बी ने मिळवले आहेत लक्झरी प्रोडक्ट्स आणि त्याचबरोबर गोल्डन रेशन कार्ड. बिग बॉस आशा करतात लपून छपून मैत्री खातर दय खातर टीम बी टीम ए ला काहीही शेअर करणार नाही. रात्री 11:15 वाजता. उघडलं चिकन दोन दोन घेतलेत. हे बाप रे. थंड नाही अजून थंड नाही नंतर माझं पण स्टोरी आहे. आय लॉस्ट माय मॉम व्हेन आय वॉज 15. त्यानंतर काय काय झालं ते मी पण सांगू का नॅशनल टेलिव्हिजनवर नाही. मला नको आहे. मी मेहनत केल्या आणि वर आलोय. हो माझी आई वारली व्हेन आय वॉज 15. त्यानंतर हे झालं ते हे प्लॅटफॉर्म आहे का ते सांगायचं. मला सिंपती नाही पाहिजे. माझं गेम दिसणार आणि मी जसं आहे हार्डवर्क करून वर आलोय. हा गाईज प्लीज. आय एम व्हेरी गाईज आय एम ऑल्सो. वेफर झाले रे. अरे काय भिकारी सारखं करता तुम्ही. कधी खाल्ले नाही काय. काय कधी खाल्लं नाही का. अरे काय भिकारी सारखं नका करू. असं नको बोलू. अरे काय नको मला अनुशी सांगू नको काय बोलायचं काय नाही पण बोलायचं. हे भिकारी मी माझा आहे ना ते प्रॉब्लेम. मला बोलतील ना मला नको बोलू. मी तुला नाही बोलत ना मला नको बोलू. मी भिकारी बोलून कोणाला डिग्रेड नाही करत आहे. अरे तू जे वेळेला नाही भेटलं कधी भुके असतात तसं करता तुम्ही.
मग तू तेच बोलतोय ना की कधी नाही मिळाल्यासारखं नका करू बिका. हां बरोबर आहे. तसं नको बोलू. थँक्यू सो मच. वेडे झालो आम्ही, वेडे. बिग बॉस काय हे आमच्यावर असं केलं का? हा नाही बिग बॉस इट वॉज व्हेरी ड्रामॅटिक. वाव. हा विशाल ड्रामॅटिक विथ दॅट गर्ल. खूप ड्रामॅटिक. का ना मी हे घेतीये. नाही अलाउड. नाही मी घेऊ शकते, तुम्ही देऊ नाही शकत. मी Allowed नाहीये. अलाउड नाही असं. हे बघा इस बार मी चोरी नाही केली, मी समोर चोरीच बोलता त्याला. अनुश्री पण नाही सांगितलंय बिग बॉसनी. नको ना असं करू. अरे चोरी करायची सवय आहे तिला, जाऊ दे. माझं शी यार शी. अरे खाण्याची गोष्ट आहे यार, काय बोलणार. काय कसं किती बोलणार यार. आता ते सगळं लपून ठेवणार ना. नाही ते लपूनच ठेवतात असं, पण ते आता ते पार्टी करतात. मारी छोरिया छोरो से कम है की. रात्री 12 वाजता. मला त्याच्यावरती बोलायचं आयुष. फक्त सोनालीवाली त्या ह्याच्यावर तुला क्लॅरिटी देतो काय सिनॅरिओ आहे. फर्स्ट वीकमध्ये मी फक्त तिच्याशी सगळ्यात जास्त बोलायचो. तेव्हा मी तिला म्हटलं, तेव्हा काही ठरलं नव्हतं काय करायचं आहे, पूलमध्ये ढकलणार आहे काय नाही. ती म्हटलं मी काम करतो, पूलमध्ये ढकलतो तिला. मला असं वाटतं ती खूप चिडेल माझ्यावर, किंवा ती नाही चिडणार, जे काही तिचं रिॲक्शन असेल. पण त्यात फेक किंवा ड्रामा किंवा असा कुठला शब्द मी वापरला नव्हता. आणि अँगल हा शब्द तिने वापरला होता. तेव्हा तीच मला वेगवेगळ्या आयडिया द्यायची की असं कर तसं कर, दिसलं पाहिजे हे पाहिजे. तेव्हा मी त्याची खूप इन डेप्थ डिस्कशन करत होतो, कशासाठी आलो आहे मी, काय आहे हे ते सगळं बोलणं झालं होतं. त्यात तिने हे प्लॅन केलं होतं. सो ते तेवढंच होतं. तुझा विश्वास आहे माझ्यावर? हो माझ्याकडे बघून बोल. हो, म्हणून तर मी तिथे बोलले ना की ती स्वतःचे शब्द ॲड करते म्हणून. माहिती आहे मला ती कशी येते. तिचा तो आहेच गेम तसा. माहिती आहे मला ते. त्यामुळे तू मला मिसअंडरस्टँड करू नको त्या ह्याच्यात. नाही मी तुला नाहीच करत आहे त्याच्यावर, त्या बाबतीत समजून. हे डोळ्याला लावू मस्त वाटत. लाव एकदा टच तर करून बघ. टच, डोळे बंद कर. मध्यरात्री 12:15 वाजता. अच्छा हे बघ, हे मी घेतली. नाही का द्यायचं. द्यायचं नाही? नाही द्यायचं. द्यायचं नाही. नाही द्यायचं, खरंच नाही द्यायचं. नाही द्यायचं. अच्छा खरंच पण नाही तुम्ही नाही देऊ द्यायचं. शकत, मी घेऊ शकते. अगं पण घेतलंय की हातात धरलंय. आता इथे काही फिजिकल नाही व्हायचा, टास्क नाही सुरू. फिजिकल नाही चालू आहे. सोड अनुश्री, माझा आधीच मूड नाहीये, सोडून दे. का? प्रत्येक जागी नको हे करू. सोड. अरे मी घेते फक्त. मी मगाशी त्यांच्यातलं पण घेतलं. नको घेऊस. घेऊन गेली. मी शी वॉज द फर्स्ट पर्सन इन द हाऊस जिच्यासोबत मी हार्टफेल्ट कॉन्व्हर्सेशन केलं होतं. त्यात म्हणजे मी ऑलमोस्ट माझ्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा. सो आम्ही दोघं बोलता बोलता केम अप विथ दिस. मी असं आलो की अरे काय बोलते बाई, काय बोलू नको नको. मी मनात बोलतो नको. अरे मी कट करत होती. मी आय वॉज डायव्हर्टेड. आणि मी हिला हे विचारण्याच्यात की म्हणजे इतकं केलं पाहिजे का, की भाई पाण्यात ढकललं पाहिजे का ह्या नोटला. पण ही तर म्हणजे बापरे, बोलू नको. टेन्शन घेऊ नका. बरोबर आता मस्त चिकनची भाजी. मध्यरात्री 1:30 वाजता. तुला काम लढायला आलो पण माझे काही विषय आहेत आतले, ते जर कोणी बोलले ना तर मला नाही आवडत. सोनालीला पिटवलं माहिती का, तुला बोललेली असं असं सेटअप. आणि नंतर मी जेव्हा तिथे होते का रिझल्ट द्यायला अशी बघते. अगं नुकतीच दुपारी बोलले होते ग तिच्या बरोबर मी. आणि तुला माहिती मला करणने काल सांगितलं की त्यांना कळणारा विशालच होता माझ्याबद्दल. आणि पहिल्याच दिवशी मला बहीण म्हटलं होता. विशाल एक नंबरचा फेक माणूस आहे, फेक माणूस आहे. बघ मला आज आनंद वाटला तो तुझ्यामुळे त्याची ओरिजिनल जो माणूस तो आहे ना तो बाहेर आला. आता मी तर ड्युटी पण नाही करत आहे. मी ते सेवक आहे, काहीच नाही करत मी. कोणी बोलत नाही मला काहीच. तो माझ्यासाठी एक चपाती बनवे. नाही ठीक आहे, मग मी बनवे. माझ्या हाताला सूज आली आहे बघ. तिचा हात दुखतोय म्हणून मी करते. 19वा दिवस सकाळी 9 वाजता.
सकाळी 9:30 वाजता. ब्रॉन्झवाले नियम मोडून गोल्डचे गोष्टी करतायत. रुचिता बेडवर झोपली आहे. याच्यावरती आपल्याला स्टँड घ्यावा लागेल. आता ही सोनाली आहे ना, तिला खाली झोपायचं आहे. सोफ्यावर झोपणं अलाउड नाही आहे. सो हे आपण जोपर्यंत नाही बोलत तोपर्यंत तेच म्हणणार की यांनाच फरक पडत नाही तर मी फरक पाडून काय करू. आणि मी हे एकटी बोलले ना तर हे दुश्मन कॅटेगरी आहे माझी. ही कॅरेक्टर प्ले करते ती. तर एक सोचून आली बसून असं सगळं सोचलंय तिने आधी तिथे की असं 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 हां मग ते जाऊन आता हे पूर्ण जे टास्क आहे ते माझ्यावर कसं आणायचं. प्रोमो पण माझं कटलं पाहिजे, हे पण माझं झालं पाहिजे, बोलली पण मी पाहिजे, लोक पण माझ्या अराउंड आली पाहिजे. आणि तसं प्ले करते ना कोणालाच कळत नाही. मला पटतंय पुष्कळसं तुझं. मला जास्त सकाळी उठूनच ती भांडी घासायची. तर मुझको असं थोडा डर लगने लग गया उससे. गेम के लिए कुछ भी करने हाँ उनको से डर लगता है ना. वो थोडा डेंजर आहे. हां मग भीती वाटते की हे तर गेमसाठी काही करू शकतात बाबा. सकाळी 10:30 वाजता. ताई तू प्लीज भांडे कुणाला तरी घासून द्यायला सांग, मी करते. काल रात्रीचं जे कोथंबीर ते सगळा मसाला त्या सिंक मध्ये आहे. नाही दुपारपासून आहे तो, ते रात्रीचा नाहीये. दुपारी जेव्हा मी हे करत होते ना त्याच्यानंतर भांडे घासले गेले नाहीये आणि किचनही साफ केलं नाही. आणि आता पण जेव्हा मी भांडे घासत होते मी ते सगळं एकत्र उचललं आणि टाकून दिले. ते रात्रीच सिंक आम्ही स्वयंपाक करता करता फुल पाण्याने भरलं होतं. आणि तू बघितलं काल काही दिवसभर मी भांडे घासलेत ग. माझे नव्हते काल तिने खूप काम केलंय. अनुश्री ती भांडी बिंडीत काहीतरी सेफ मी तर नाही काय करणार. ओके नाही करणार. बरोबर. ओके सकाळी 11:45 वाजता. आपण आपली कामं व्यवस्थित करतोय. ज्यांनी नाही केली त्यांनी करावीत कामं. माझी तब्येत बिघडल्यावर ही करते, हिची तब्येत बिघडल्यावर मी करते. आम्ही आमच्यात सॉर्ट करतोय. तुमच्यात तुम्ही सॉर्ट करा. रोशन तूच बघ काय ते आता. ते म्हणणार ते तर म्हणून तू करताय का नाही करत आहे. ती अशी एकदम सडकं तोंड घेऊन बसली आहे, काही बोलत पण नाही. आणि ती तशीच राहणार होती मला. ती तशीच राहणार आहे. अनुश्री मीच तिला सांगितलं कसं खेळायचं. बिलकुल मानू नको. हिची अलर्जी अख्ख्या गावभर पसरतीये. मी निर्णय घेऊन घेईन. माझी तब्येत आहे ठीक आहे, मीच चालू होऊन जाईन कामाला. ठीक आहे माझं काम आहे मी करतो पुरं. ठीक आहे तुमचं तुम्ही पहा, मी माझ्याला काम करतो. सकाळी 11 वाजता. तू एकट्याने काम नाही करायचं, हे नाहीये रूल. आम्ही तुला बेसिन जवळ जायला देणार नाही. तिला तू काम करायचं नाही. तिला हे सांगून सुद्धा असं नाही वाटत की यार चला ह्याच्यासाठी तरी करते मी. ती त्याच्यावरच अडून बसली. मी नाही करणार. चल बाई काय नाही मी नाही करणार आहे. मी खरंच मी खेचून घेऊन जाईन. परत मग बोलशील मला हे बघ कुठल्याही स्त्रीला हात लावायचा परमिशन शिवाय हात लावायचा नाही. खेचू नकोस प्लीज. मला एक सांग, एक सिंपल सांग की तू एकट्याने काम केल्याने काय होणार आहे का? पण ही माझी भांड्याची ड्युटी आहे तर मला तर करायला लागेल. नाही कोणाला समोर तर मी काय करू शकतो. त्रास देतो. समजूनच नाही राहिले तर मग काय करू. माझी सिच्युएशन समजून नाही राहिले. माझी तब्येत खराब आहे मी म्हणून राहिलो. जेवण करताना मला एवढी खुशी आहे मला दुपारी मी घासले पण त्याच्यानंतर मला एकदम खतरनाक फिलिंग आली की मला असं वाटतं काय पडतो का मी. तुझा चेहरा दिसत होता त्रास करून घेतो. भांडी धुवू नकोस. तू हे बघ, स्वतःची भांडी काळजी तुला घेते. जेवढं जमतंय तब्येतीप्रमाणे तेवढंच कर. आता रोशन दादा करतोय तरी या लोकांना काय प्रॉब्लेम आहे सांग. अरे करतोय पण त्याची तब्येत नाही बरोबर कालपासून त्याची. हो मग तब्येत नाही बरोबर तर मग त्याचं त्याला कळत नाही का की नाही नको करायला म्हणून. लोक काय करतात आपण करतोय म्हणून हे लोक आपल्यालाच सांगतायत. कळतंय तुला. थोडं आपण पण म्हणूयात ना आम्ही नाही करणार पण आम्ही आतून करतोय काम आहे. बघ ना हे घेतलं मी घासून ते घेतलं घासून सगळे जाऊ देत तिच्याकडे. तिला कळेल ना गिल्टी वाटेल ना तेव्हा ती येईल. ॲडवाईस हे आपलं पर्सनल अजेंडा कोणाचाच नाही येते पण मेन अजेंडा आहे घर चांगलं दिसायला. ते आपल्याला सांगितलं होतं. मग घर चांगलं दाखवू दिसत शकत नाही नाही. ह्याची मग काळजी तुझी मीच घ्यायची आहे का. नाही. बाकी दोन बघ, आहेत सगळे ना. घेतात. नाही बाकी दोन सेवक आहेत ते पण घेतील ह्याची काळजी. ऐकून घे शांत हो. बाकीचे करतायत 2 जण जेवण बनवतात सगळं करतायत. तू करत नाहीये बिकॉज तुझं ते डोक्यात भरलेलं आहे की मला करायचं नाहीये. ओके तुझा अजेंडा ठेव नाही म्हणत नाहीये मी पण हे बेसिक जे आहे ते तरी कर. नाही करणार आहे मी काहीच. माझी इच्छाच होत नाहीये करायची. तू प्रॉब्लेम स्वतःसाठी क्रिएट करतेस. चालेल मला. आणि मला पाणी तर सहनच होत बाकी काही नाही. नाही. ते सांगतील मला स्वतःहून त्यांना जर डिसरिस्पेक्ट फील होतं तर. हे
ह्यांना माझ्याकडूनच करून घ्यायचंय सगळं. कारण त्यात- दादा करून देतो स्वतः. कारण त्यात दुसऱ्या कोणाची कंप्लेंट नाहीये. करणारच नाहीये. सिंपती कार्ड खेळू नकोस इथे. सिंपतीचा संबंध सिंपती कार्ड खेळते ते फालतूचा तू. काय संबंध सिंपती सिंपती कार्ड आहे हा. अरे सिंपती कार्ड अरे खेळत काय असता नाही तुम्ही सगळं करायचं म्हणजे करत काय बसले असते. ऍटिट्यूड कसं देते कोणाला तू? ऍटिट्यूड नाही देते मग? मी सांगते मला करायचंच मग हा ऍटिट्यूड नाही तर काय आहे? ऍटिट्यूड काय समज दुसरं बोलते? जे समजायचं काय? ते समज कळत जे नाही समजायचं का? ते समज. हा असंच आहे नाही डोकं तू मला काहीतरी- तुला आहे तू वापर कर काम. तेच ना, स्वतः नुसते खातात हा ना आणि प्लेटा सोडतात. एक्झॅक्टली. आणि मला येऊन सांगतात फक्त एवढंच लक्षात ठेव, जरी आता अनुश्रीने काम नाही केलं तरी सुद्धा आपण एका टोळीचा हिस्सा आहोत. तिचं मत वेगळं आहे ह्याचा अर्थ असा नाहीये की ती आपल्यापासून वेगळी होतीये. नाही ते गेम खेळत आहे. पण आता हे लोक काय करतात माहितीये का, हे लोक तुला कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न करतायत की तिला तुझी चिंता नाहीये, ती तुझी अवस्था बघत नाहीये. इस्पेशली तन्वी. म्हणजे कसं ऐकून आलो त्याची गोष्ट, याचं कामच भडकायचं. गिरगिट आहे रे, कलर बदलत राहते. हा, सकाळी 11:30 वाजता. रेशन कार्डवाल्यांचं लंच बनवते का? इकडचं मी बनवणार चिकन वगैरे सगळं, परत तिकडे येऊन तुमच्या राशनचं आणि वेगळं बनवणार आहे. अरे पण हे असं डिवायडेड नाही आहे ना, सेवक पण मग 2 सेवक करणार काय तुमचे? ते बाकी काम पण ते नाही करत आहे ना घराचं. ते मग? सेवक तर डिवायडेड आहे अकॉर्डिंग टू घरचं काम ना. असं नाहीये, आता सध्या कॅप्टन नाहीये आपल्याकडे, बरोबर आहे. duties संपल्या. बरोबर आहे ना. हे तर मी माझी माणुसकी आणि माझं गोल्डन म्हणून करतेय. त्या बाईचा एक वेगळा ड्रामा चालतो ना, नाटकबाज. कोणाचं? ती ड्रामेबाज. एकदा उभं राहून बघा, यार, ती 35 आणि किती चूक 38 करतेय चपात्या यार, करायला विशाल. लागतात. माझी पण कंबर जाते यार. 3 आठवडे जरी मी काहीच बोलत नाहीये. ऐकते म्हणून बोलताय यार तुम्ही. म्हणून नाही बोलताय. 8 लोक उपाशी मरतील. अरे मग ते तुम्ही तिला बघा ना यार, तुम्ही जे ऐकते तिच्याकडे येत आहे. सेवकांमध्ये हे ती नाही ना, ब्रॉन्झ सेवक का अलग आणि गोल्डन नाहीये, बरोबर आहे. अरे पण मी ऑलरेडी घराचं काम नाही करत आहे त्यांनी. एक तर लंच जो बनवतोय तर सगळ्यांसाठी बनवणार ना. अच्छा सोल्युशन. अरे हो बनवणार, पण ऑलरेडी मला लक्झरी मध्ये व्हेज नॉन व्हेज बनवायचंय, प्लस तुमचं ब्रॉन्झचं वेगळं आहे यार. राईस बनवते लंच साठी. बेसिक्स पाहिजे. राईसला फोडणी देऊन बस राईस लावून. ठीक आहे. तेवढी डॉमिनेटिंग काय वागते आहे ती डॉमिनेटिंग. आता त्याला माइंड युअर ओन बिझनेस. नुसते येऊन बडबड 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 बडबड, नुसते खाली भांड वाजत राहते. आता बेसिकली जेवण त्यांचं सफर होणार आहे. हो ती दिव्या करते खिचडी लावते. दिव्या करते. आता आहे बघ, त्यांना दे हॅव टू कन्व्हिन्स देअर पर्सन टू डू इट. आम्ही कन्व्हिन्स केलं असतं. लक्झरीवाल्यांना बनवूच नाही देणार. मी हे घेऊन जाईन. काय कराल? अरे पण तुमचं असं लढायचं असेल तर मी हे घेऊनच जाईन. करा असं एक मिनिट थांब जरा, एक मिनिट थांब, बोल जरा. करा. बोलणं झालं. ए विशाल, हे चुकीचं आहे. विशाल, हे चुकीचं आहे. झालेलं ना. मग तो येऊन नडतोय तर मी नाही करू. नाही, तो रडत नाही. खाणं बनणार आहे. खाणं बनवायला काय नाही. तो बोलतो की जेवण नाही बनत. ते जेवण बनणार आहे यांचं. आमचं काय बोलणं झालं ऐकून घेतोस. हा ते तर सॉर्ट झालंच आहे. दिव्या करतीये तुमचं लंच. तो मला हे समजवतो आहे की आता तू सारखं तू तिच्या मागे नको लागू किंवा तू सजेशन नको देऊ. आता तू समजव असं. तू जवळचा आहे, तू तिला समजव. समजू दे हे म्हणतोय. काय होणार ते पण मी तुला सांगतो. ते तिला तेच पाहिजे. तुम्ही नका करू, मी पण नको करू असं तो सांग. हो नाही करायचंय. तो हा, बरोबर तर बोलतोय. तर मला सांगतो, तुला काही नाही कारण बोललाय. तिला बोलल्याने काय होणार ना, तिला तेच पाहिजे. हा तर तो तुला काही नाही बोलला. तुम्ही फक्त अवेअर राहायच्या नंतर की जो मेंबर तुमच्या याच्यामध्ये आहे गँगमध्ये तो असा वागतोय. राकेश, एक मिनिट. जे राईट आहे ते राईट आहे, ते रॉंग आहे ते Correct रॉंग. आहे. ओके. दुपारी 12:30 वाजता. बोल काय त्रास होतोय? करते त्या लोकांकडूनच करून घेते त्यासाठी. आमचा कोणी विचारच नाही करत. मी तर रोज सकाळपासून रात्रीपर्यंत किचन मध्येच दिसते यार. कधी बनवणार? मला तेच सांगायचं. अगं त्या लोकांना सांगा ना, ते बनवतायत ना यार. बनवत आहे. मग मला नका सांगू. हे असं नाहीये, हे गोल्डन आणि ब्रॉन्झचा विषय नाहीये. सेवक 4 आहेत, 4 कुणी काम करू शकतं. आणि ज्याला इच्छा आहे, हे जे तन्वी रोज घेऊन फिरते ना, मी सगळ्यांसाठी जेवण बनवते, मी कुणाला उपाशी नाही ठेवत, मी सगळ्यांचं करते, मी किचन मध्येच असते, मी हे करते ते करते, मग कर ना. ते जेव्हा माणूस बेशरम होतो ना, तेव्हा मी नेहमी डार्क नाईटचा जोकर विचार करतो. त्याला तू कितीही बोल की अरे तू चुकीचं करतोय, मला मजा येते, मी हेच करणार, मला हे करायला मजा येते. तो बेशरम झालेला असतो. बेशरमचा रिप्लाय बेशरम काय असतं हे दाखवायचं असतं. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे.
दुसरं गाणं करते तर करू दे ना. एक काम कर सबको सलाम सलाम नाही दुनिया खाने नहीं देगी पीने नहीं देगी सोने अरे दुनिया देतच नाहीये खायला प्यायला यार. काय गाणं सुचलं या टायमिंग वर दुपारी 1:15 करपलेले पाव ना हे ना नाही छान नाही आहे. आता आम्ही तुम्हाला आता मला ऑप्शनच नाही म्हणून आम्ही हे खातोय. नाही, ते कर्म आहेत तुमची ऑप्शन ते कर्म आहेत तुमची जिंकायला नको होतं. हा हे जे जिंकण्याची वृत्ती आहे ना माणसाची घाण घाण भयंकर बेकार बेशरम. काय असतं जिंकणं हरणं हिंमत हरून दाखवा यार बॉल न मारणं दाखवा त्याला ते दाखवलंय त्याने डायरेक्ट म्हणून मला याचं पडलं की नाही बाई नाही मी वेगळं करीन मी वेगळं करणार हा सगळेच पॉइंट घेतात तर कुणी पाहिजे ना. बघितलं तेव्हा ठरवलं की येस आपण पण हेच करायचं चांगलं आहे ते घेऊया माणसं झिरो येस बॉल डायरेक्ट बाहेर झिरो किती महत्व आहे झिरो कुठे पण लावा मागे एकाच्या पुढे किती झिरो लावा झिरोच लावा तुम्हाला बरोबर. झिरोच लावा त्याचे 10 होतात 100 होतात 1000 होतात 10,000 होतात लाख होतात बरोबर. झिरोला किंमत आहे पण झिरो नसेल तर काय फायदा नाही. तुला खायची इच्छा होते पक्का. हे काय आमच्या नशिबात सॉरी अरे काही विषय आम्ही खातोय. ते तर चालूच नाही एवढं फालतू नाही एवढं फालतू. तो खुश आहे खूप. हा हे त्याला तुम्हाला जे हे मिळतंय सगळं ना, नकोय आपल्या ही ह्याच्यात. शिक्षा आहे तुम्हाला हे खा खा चीज खा बटर. ऍडमिट व्हा जाऊन आम्ही नाही खात्री घरी पण तरी पण मला असं वाईट वाटलं. काही विषय दुपारी 1:00 मला थोडं हेल्दीच भेटलं डार्क चॉकलेट. हा मला पण देशील. मी जाते बाथरूम मध्ये जरा खाऊन येते. आई काम करायला काही वाटत नाही पण आपुलकीने विचारावं पण लागतं मुलीनं तुम्ही खाल्लंय का बरं तुम्ही खाऊन घ्या आधी आणि मग आमचं प्लीज करून द्या. हा आपुलकीचा शब्द झाला. ऍटिट्यूड आणि टोन कंबर दुखत असताना पण उभे राहून करू शकतो. प्रेमाने बोललं की सगळं जग जिंकता येतं. बरोबर आहे. सॉरी जरा तो बिल. दुपारी 1:15 पण आता कॉमेडी ही झाली. मी चॉकलेट खायला वॉशरूममध्ये गेली आणि बाय मिस्टेक मी दरवाजा उघडला. तो कोणतरी आतमध्ये आंघोळ करत होता. कोण होतं? ते सागर होते. ते बोलले सॉरी मी कडी लावायला विसरलो. दीपाली ते सोड. सागर आंघोळ करत असेल इमॅजिन करा सागर आंघोळ करतोय असं 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 आणि हिने उघडला दार आणि सागरने असं करायचं की असं केलं. सागर मला भारी लवकर आला. ही नाही मी नव्हती. दुपारी 1:30 काय घेतलंय का? हा घेतलंय. तुला चोरी केली? चोरी नाही केली. असू दे तुला घेऊ नाही केली. दे दाखवू दे. मला खायचंय मी हे घेतलंय. कुठनं घेतलं? तिथून. पर्सनल वस्तू जायचं नाही एवढं साधी गोष्ट नाही कळत मला साधी गोष्ट. सांगून झालेलं आहे ना आम्ही आमच्या पर्सनल गोष्टींजवळ पर्सनल काय घेतलेलं नाही. तू तर बोलूच नकोस. यांचा तरी आहे ना पर्सनल तिकडे. मी घेतलंय मला खायचंय मी घेतलंय. घेतलं तिने कुठून घेते कोपऱ्यात ना आपल्या मस्ती म्हणून पण मी नाही देणार. मी नाही देणार. मला हात नाही लावायचं. मी देणार मस्ती नाही. म्हणून पण नको करू. हा टास्क नाहीये. हा टास्क नाहीये. हा टास्क तिचं आहे आणि गंमत म्हणून आता सगळ्यांचे घ्यायचे. सगळं घ्या गंमत म्हणून. किती गंमत ग ही. नाही, मस्ती म्हणून पण शिक्षा होईल ना म्हणून मस्ती नको करू. नाही मी पण उद्यापासून गंमत म्हणून तुमचं काही ना काही घेते. हे नाही चालणार कॉफीची मस्करी नाही तिकडनं म्हणजे कुठलं घेतलं? कॉफीची मस्करी नाही. दुपारी 1:45 नको करू ग. का? मला खायचंय मी खाणार.
मला खायचं मी घेणार, मला दिसलं डोळ्यांना, माझी जीभ लबलबाई, मी घेतलं. तर आता ह्यांनी बघितलं ते माझी चूक नाही. मग आता काय करणार, ते तन्वी येऊन खेचाखेची ते तिचं नेचरच आहे, तिला ते ओव्हर करायचंच असतं. सो तिने केलं ते. अगं कारण शिक्षा होईल अनुश्री. नाही नाही नाही, बिग बॉसने सांगितलं. झाली तर झाली. असं नसतं ऍटिट्यूड. असंच असतं. ड्रामा करायचं नेचर आहे तुझं. तू ओव्हर करतेस ना, म्हणून आम्हाला त्याच्यावरती ऍक्शनवरती रिएक्शन द्यावी लागते. ड्रामा तुला ओव्हर करायला दिसतंय आम्हाला तर आम्ही तुला घेऊ देऊ. बिग बॉसने आम्हाला सांगितलंय की रूल्स तोडायचे हे मी घेऊ शकते, तुम्ही देऊ नाही शकत. समोर दिसतंय आम्हाला तर आम्ही घेणारच ना. तेच बोलते, तू चोरशील मग आम्ही काय बघत बसू चोरलेलं नव्हते. आम्हाला घ्यावंसं वाटलं, आम्ही घेतलं. मी खायला घेतलं. तुला घ्यावंसं वाटलं ना, आम्हाला पण घ्यावंसं वाटलं तुझ्या हातातून म्हणून आम्ही घेतलं. यात ओव्हर नाहीये, समजलं ना. सांगितलंय तुला फुटेजच द्यायचं नाहीये. ए बाई, तुमच्यामुळे मला फुटेज नाही मिळत. माझा फुटेज मी बरोबर घेते. समर्थ आहे माझ्या फेक वागून ओव्हर माझ्या फुटेजची काळजी करू नका. मी आपोआप माझं घेते. ओव्हर ऍक्टिंग करून. संध्याकाळी 5 वाजता. तो एक्सपेक्टेशन काय ठेवलेलं काय सगळं गुडगुड होणार. दुसऱ्यांना बॅड बोलताना ना आपण किती वर्स्ट आहेत ना, पहिल्या मिरर मध्ये जाऊन बघ, समजलं ना. दुसऱ्यांचे कॅरेक्टर्स काढते, आपण कोण आहेत ते आधी बघावं माणसाने. तू तिचं ऐकून घेतोय, त्याच्यावर तुला काउंटर देता येत नाहीये. बोलतोय मी, काय बोललो तरी पण तिथे बसलायस तिच्या समोर ऐकून सगळं. एक्सप्लेनेशन द्यायला आली. पण कॅरेक्टर वर्ड आलाच नाही. पण तू एवढा हसत आणि खेळत बसलायस तिच्या बरोबर, जिने काल ऑलरेडी कॅरेक्टर. कारण माझा आणि त्याचा रॅपो आहे. प्रत्येक शब्द तुझ्या कॅरेक्टरवर कसा नाही पण कॅरेक्टर वर्डच नाही यूज झाला. हीच घेत आहे कॅरेक्टर वर्ड. अरे कॅरेक्टर कालचं तिचं गेम यायचं. आता मी रेडी झाली, माझ्यावर अटेन्शन पाहिजे. मी काय घातलं ते लोकांना दिसायचंय. नॉमिनेशनची भीती वाटतेय कोणाला तरी. 2 आठवडे झोपा काढल्या मॅडमनी आणि आता बरोबर टार्गेट पकडलंय. मी तुला कधीच टार्गेट वा, नाही वा, 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 केलं. वा. तुलीच मला टार्गेट वा, केलं. वा, वा, वा. तूच मला बघते. छान. हा काय संबंध तुला बघायचा? काम करत नव्हती दिसलं, मला बोलले, त्यात काही एवढं. स्वतःच येते. कामं केलेस का? मी काम कधी- कर. कॅमेरा दिसतोय. मला वाटतं त्याला बॅड म्हणणारे आपण किती वर्ष आरशात जाऊन बघावं, बॅड मग बोलावं. इथे काळे आरशे दिसत नाहीये. मला बोलतात काय? कुठच्या कुठे जाते कॅरेक्टर वरनं नॉमिनेशन. आता कुठल्या आरशावर पोहोचली. सोनावणी वहिनी, तुम्ही वहिनीवर दादा का बनताय? सॉरी दुसऱ्यांचे. माझा बिकनी लुक आहे. असं कशी बिकिनी घेतली, सगळंच दिसतंय. तुम्ही कुठे बघताय? 2 आठवडे झोपून आता दिसायचा प्रयत्न का चालू आहे? मी झोपीन उठीन नाचीन काही करीन माझी मर्जी. मी झोपेन उठीन नाचीन जेवण करीन काही करीन माझी मर्जी. तू आणि एक्स्ट्रा हे यांचं काही असू दे, कुठेही असलो तरी बाहेर येणं महत्वाचं आहे आणि फ्रेम मध्ये राहणं महत्वाचं आहे. फ्रेम नाही सोडायची. पहिल्या हफ्त्यात आमचं असं होतं आणि लोक अशी होती. आता पलटी झालंय, लोक तशी आहेत आणि आणि आमचा मुलगा पण. कोणावर गेलाय माझ्यावर म्हणतोय. ते कर माझ्यासाठी मला फरक तर पडतच नाही. मला फरक पडतच नाही तर हात मग घ्यायला करून दे. आहेच ना काम करायला. कर ना, ठेका घेतलाय तर येईन उद्या पुन्हा मेनू घेऊन ये. हो, काय तुझा मेनू कमी स्पायसी, तुझा मेनू थोडा कमी accept करायला salty. बसलीये. वा, वा. कमी मीननेस आणि कमी एक्स्ट्रा वर्ड. अरे बापरे. 2 दिवसापासून काय झालंय? गपची बस ना. मला काय झालंय? मी तर गपचूप बसलेली. कोण सापासारखं गेलं आडवं काहीतरी एक्स्ट्रा वर्ड बोलत. नाईस. नाही, थोडं बाकी. शेवटचं असतं ना लवंगीचं. संध्याकाळी 5:15 वाजता. ती बोलली तू असं गुड बॉय आणि तू अशी बॅड गर्ल का चूज केली जी माझ्यासोबत भांडत असते. ह्याच्यावर मी बोलू, ते लहान मुलांसारखं हे गुड बॉय तिला बॅड गर्ल का बोललीस? ठीक आहे ना, पण तू मला प्रोटेक्ट करू शकत मी होतास तुला ना प्रोटेक्ट करू. ह्याच्यामध्ये. ती जे म्हणवते ना की तिच्याबद्दल माझ्या समोर वाईट काही बोलू नको. ती माझी मैत्रीण आहे, मी तिच्याबद्दल ऐकून घेऊ शकत नाही. एवढं तर प्रभू पण बोलतो.
असे तुकडे ती 10 वेळा माझ्या कॅरेक्टरवर जाते. ह्याच्या आधी सुद्धा लोक माझ्या कॅरेक्टरवर गेली आहेत आणि मला पाहिजे. अरे तन्वी मला बोलू तरी दे. अरे तन्वी मला बोलू तरी दे. मी तेच बोलतोय, कॅरेक्टरचं तू काढलंस कसं, तू फ्रेंडशिप अँगल बोलतेस, अँगलने काय वाटतं? आयुष, समोरच्या माणसाला तेव्हाच मिळतो जास्त बोलायचा पाठिंबा जेव्हा आपलाच माणूस आपल्या माणसाची बाजू घेत नाही. हो, मी मान्य करते, मी गेमसाठी खेळ करते सगळं, कारण की हा उत्सव नात्यांचा नाहीये. मग आपण जोपर्यंत माणसाला हा बोट देतोय ना, मग ते हात पकडणार, गळ्यावर बसणार, बोलत राहणार माझ्याबद्दल तुझ्याकडे. हे सगळं सोड, आपण बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन डान्स करूया. एक पल का जीना फिर तो है जाना. सो एवढ्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी मध्ये नाही बोललो, पुढच्या वेळेस मी बोलेन. पण तू गोष्ट न ऐकता स्वतःचा जजमेंट क्रिएट केलंस की तू काहीच बोलत नाहीस. नाचण्यामध्ये मी तुला उचलून मी स्विमिंग पूलवर तुला फेकून दे. बोलले ना, मला नाही बोलायचंय, मला गपचूप स्वयंपाक करू दे, मला सगळ्यांना जेवायला घालायचंय. सॉरी, फक्त 8 लोकांना जेवायला घालायचंय. ऐक ना, त्या moment. EMI वगैरे असं कुठल्याही पर्सनल गोष्टी तिला काही सांग. अरे तो मुद्दाच नाही. मी म्हणतो की आता कळलंय ना, कळलं पाहिजे, कळू दे, पण त्याचा कॉन्टेक्स्ट इतका चुकीचा लागतो ना आता. बस आता ह्याच्यावर मी तिला नाही बघू शकत. संध्याकाळी 7 वाजता. या बिग बॉसच्या घरात प्रत्येक गोष्ट संघर्ष आणि टास्क पार पाडून मिळवावी लागते. पण या घराला काही नियम आहेत, काही शिस्त आहे, आणि हे नियम, ही शिस्त सुद्धा संघर्षाचाच एक भाग आहे. परंतु बरेचसे सदस्य आठवडाभर शिस्त आणि नियम मोडताना दिसून आले. या सगळ्याच्या वर जाऊन लक्झरी प्रोडक्ट्स केवळ विजेत्या टीमला मिळतील हे जाहीर करूनही टास्क हरलेल्या टीममधील बरेचसे सदस्य लक्झरी प्रोडक्ट्स खाताना दिसले. हे नियमभंग खरंच खूप निराशाजनक आहेत. यापुढे असे प्रोडक्ट्स पाठवायचे की नाहीत याबाबत बिग बॉस खूप गांभीर्याने विचार करत आहेत. सगळं हवंय ना आपल्याला, आणि तेही फुकट हवंय ना. चला, आत्ता या क्षणापासून घरातील सर्व सदस्य गोल्डन रेशन कार्डच्या सर्व सोयीसुविधा वापरू शकतात. याबरोबरच सेवक असलेले सदस्यही सेवकाच्या ड्युटीमधून मुक्त होत आहेत. अनुश्री, हसू येतंय. आपल्या या सीझनने अनेक रेकॉर्ड मोडलेत. त्यात एक लाजिरवाणा रेकॉर्डही आपण मोडलाय. आत्तापर्यंतच्या सीझनमधलं हे सगळ्यात बेशिस्त घर आहे. आपल्या बेशिस्तीला शुभेच्छा. एन्जॉय करा. रात्री 8:30 वाजता. बिग बॉस आपल्यासाठी आज अनलॉक संतूर यूथ कोड हा एक विशेष टास्क घेऊन आले आहेत. संतूर या ब्रँडला नैसर्गिक शुद्धतेचा वारसा लाभला आहे. हळद चंदनासारखे शुद्ध, विश्वासार्ह घटकांवर स्त्रियांनी अनेक दशकांपासून विश्वास ठेवला आहे. संतूर म्हणजे तरुण दिसणाऱ्या त्वचेचं गुपित आणि नैसर्गिक ताजेतवाने तेज. मात्र सौंदर्यापलीकडे जाऊन संतूर अशा स्त्रियांचा सन्मान करतो ज्या आत्मविश्वासाने झळकतात, ज्या आधुनिक, प्रेरणादायी व खेळकर आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा दृष्टिकोन कायम तरुण आहे. हा टास्क 2 टीम्समध्ये पार पडेल. टीम ए मध्ये असतील सचिन, रुचिता, अनुश्री, करण, प्रभू, रोशन, सोनाली. टीम बी मध्ये असतील प्राजक्ता, ओमकार, तन्वी, दिव्या, सागर, राकेश आणि आयुष. प्रत्येक टीमला संतूर हॅम्पर्स देण्यात येतील, ज्यामध्ये संतूर साबणाचे पॅक्स असतील. हे पॅक्स आपल्याला सादरीकरणादरम्यान प्रॉप्स म्हणून वापरायचे आहेत. आपलं आव्हान हेच आहे की जिंगलच्या माध्यमातून आपल्याला संतूर यूथ कोड अनलॉक करायचा आहे. लक्षात घ्या, ही जिंगल आपल्याला स्वतःच्या शब्दात तयार करायची आहे. जिंगलमध्ये संतूर हे नाव स्पष्टपणे असणे आवश्यक आहे. जिंगलच्या माध्यमातून सिक्रेट टू यंगर लुकिंग स्किन हा संदेश ठळकपणे पोहोचणे गरजेचे आहे. टीममधील सर्व सदस्यांना मिळून ही जिंगल एकत्रितपणे सादर करायची आहे. विशाल व दीपाली या टास्कचे संचालक असतील. संचालक दोन्ही टीम्सने बनवलेल्या जिंगल्सची क्रिएटिव्हिटी, एनर्जी
व सादरीकरण या निकषांच्या आधारे परीक्षण करतील व ज्या संघाचे यशस्वीरित्या संतूर यूथ कोड अनलॉक केला आहे त्या टीमची एकमताने विजेता म्हणून घोषणा करतील. विजेत्या टीमला व संचालकाला संतूर हॅम्पर्स देण्यात येतील. तर तयार व्हा गाण्यासाठी, झळकण्यासाठी आणि आपली सकारात्मकता पसरवण्यासाठी. शुभेच्छा बिग बॉस. रात्री 8:45 वाजता. करत कसं सुंदर ते माझ्या जवळ तू बस. अभ्यासामुळे दुर्लक्ष झालं. अभ्यासामुळे माझं दुर्लक्ष. आत्मविश्वास आहे हा माझा. सगळेच होता दिवाने त्याच्या त्या सुगंधाने. तू तुझी लाईन गोंधळू नकोस हा? गेल्यानंतर एकदा करूया. विचार कसला करतेस बेसा. ओके ओके झालं. या घरात एक लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केलेली आहे. राकेश दादा ते फक्त नातं दिसतं, तुमचा गेम दिसत नाही. दिव्या तुम्ही बाहेर लीडर आहात ना, होय सर. इथे फक्त सपोर्टर दिसत आहे. राकेश यांच्या प्रवक्ता